काय हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माझा आवाज जातो ना? ओके. प्रथम साऱ्या विश्वाचा आराध्य दैवत, प्रथम साऱ्या विश्वाचा आराध्य दैवत श्री गणरायाच्या चरणी वंदन करून या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन रंगदेवता, ग्रामदेवता आणि या कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन जमलेल्या माझ्या तमाम रसिक जनांमध्ये शाहीर वर्ग, गुरुजन वर्ग, वस्ताद वर्ग, जाणकार वर्ग जमलेले आहेत. त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर कुरिये बुवा, पहिल्यांदा सामना आहे. बुवांचा पण मला वाटतं पहिला सामना आहे आणि माझाही त्यांच्याशी पहिला सामना आहे. बुवांवरती बोलायचंच आहे तरी सुद्धा आमचे मित्र या पंचक्रोशीच नाही तर बुवानी त्यावेळेला भरपूर गाजवले. असं आमचे हैदर अली बुवा या ठिकाणी लांजा मंडळाचे खास सदस्य, कार्यकर्ते आणि खरोखरच शक्तीतुऱ्यामधील एक माहीर अशी व्यक्ती म्हणजे आमचे हैदर अली बुवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्हाला जो कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिली ते म्हणजे ज्यांचं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या बैलजोडीमध्ये ज्यांचं नाव आहे, नुसतं असं नाव घेतलं द्वारकानाथ माने तर लोकांना कळतं की ही कुरचुमची शान आहे. असे आमचे द्वारकानाथ माने दादा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्यांनी या ठिकाणी दोन्ही शाहिरांना कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल दोन्ही शाहिरांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे माझा बुलंद आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते म्हणजे
नंदू दादा साऊंड सर्व्हिस आणि ऑर्गन मास्टर मी नेहमीच बोलत असतो आमचे विनम्र दादा तेंडुलकर, त्याचप्रमाणे बुलबुल मास्टर गणेश दादा भोवड, पॅड मास्टर मिलिंद दादा चव्हाण आणि छोट्या वयामध्ये ज्यांनी ढोलकी वाजवली ते म्हणजे आमचे वीर दादा. मला वाटतं 14-15 14-15 वर्षाचे आहेत, पण ढोलकीचा नाद यांच्याकडून शिकायचा. त्याचप्रमाणे कार्यक्रम चालू केल्यापासून ज्यांनी मला धरकरी म्हणून जी साथ दिली ते म्हणजे आमचे योगेश दादा खानविलकर. कधी पैशाचा विचार केला नाही, पण ताटमाने एवढ्या 25 किलोमीटर वरून धावत असते आमचे म्हणजे योगेश दादा. आणि माझं या ठिकाणी श्री नवलादेवी नाथ मंडळ देवदेव मावळत गुरवणी यांच्या सर्वांच्या साथीने मी सविनय सादर करत आहोत. कोकणच्या लाल मातीमध्ये रंगलेली या कोकणच्या लाल मातीमध्ये रंगलेली कोकणची लोककला अर्थात नाच साखळी नृत्य सादर करीत आहोत. लक्ष असू दे. दे रे रसिक माय बाप तुम्ही हो माझे, तुमच्या कृपेने माझा उद्धार व्हावा. चुकत असेल तरी अज्ञान तुम्ही मला समजून घ्यावा. तुमच्यामुळेच घडलो हा शाहीर मी, तुमच्यामुळेच घडलो हा शाहीर मी. हा कलावंत आहे विनवा, जन्मवर घडावी सेवा ही तुमची. आज मला तुम्ही आशीर्वाद द्यावा. बघा रसिक जनो, सगळीकडे गणपती उत्सव चालू आहे आणि उद्या म्हणजे आज गणपती विसर्जन आहे. म्हणून मला काय म्हणायचं बघा, या गणपती उत्सवाने सारे आनंदून गेले. या गणपती उत्सवाने सारे आनंदून गेले. भक्तीच्या रंगात सारे रंगून गेले. या गणपती उत्सवाने सारे आनंदून गेले. भक्तीच्या रंगात सारे रंगून गेले. सुगंध असा पसरला की सारे रंगून गेले. बोलता बोलता कर माझे रसिका तुला वंदन केले. रसिका तुला वंदन केले. तेरे नाम तेरे स्तवनाला सुरुवात करतोय. लक्षात असू दे. जो मेरी रूह को चैन दे प्यार दे ओ खुशी
बन गए हो तुम, जिंदगी बन गए हो तुम, जिंदगी बन गए हो तुम. म्हणून मला भाऊ काय म्हणायचं बघा, ओढही लागली शक्तीही जागली, ओढही लागली शक्तीही जागली, घडलो मी तुमच्यामुळे. हे रसिका, हे रसिका चरणी वाहतो फुले, हे रसिका चरणी वाहतो फुले. 1 2 3 स्टार्ट. चरणी वाहतो रसिका चरणी वाहतो रसिका चरणी वाहतो रसिका चरणी वाहतो. आहे माझ्यावरी बालका सहारा तुमच्या चरणावरी. गाता चुकलो घरी विरणावरी, येता सांभाळून मला करावरी. उभे राहून पाठी केले शाही रामोटे, उभे राहून पाठी केले शाही रामोटे, तुमच्यामुळे सारे मार्ग मोकळे. रसिका चरणी वाहतो फुले, रसिका चरणी वाहतो फुले, रसिका चरणी वाहतो फुले.
गावदेवी माते की जय, ईश्वर नारायण गुरु की जय, रामकृष्ण प्रमोद वस्ताद की जय, अखंड हा दासवळीचा जय असो बोल तू रे वाले गणपती बाप्पा मोरया. या धन्यवाद रसिकराव आपल्या मनपसंतीतून आले पार्टिश करत आहे प्रदीप यशवंत गुरव ग्रामपंचायत सदस्य कनकाडी या विकास हरिश्चंद्र गुरव यांच्याकडून गाव कनकाडी यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी नवलादेवी नाथमंडळ देवते मावळत गुरव यांचे भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. स्तवन झाले वा जरा लांब असला तर जवळ या. काय बुवाचं नाव? कुळये बुवा. ओ कुळये बुवा बघा बुवांचं स्तवन झालं, बुवांचा गण झाला. बुवानी स्तवन गायलं काही कळलं नाही, बुवानी गण गायला काही समजलं नाही. बुवा फक्त आतमध्ये खंत होत होते. आता बुवांवरती बोलायचं म्हटलं तर भरपूर आहे. बुवा काय आहे? आपण बारी करायला आले बुवा. मला वाटलं बुवा थोडस झापूक झुपूक करतील, पण बुवांच्या झापूक झुपूक पण नाही आणि दाबूक दुबूक पण नाही. बुवांचं नुसतं दाब दुब त्याच्या पलीकडे बुवांचं काय नाही. बुवा अजून तुम्ही लय वाटी आहे. मला वाटलं कॅसेट किंग आहे बुवा. इकडे लय बोंब मोठली होती, इकडे कॅसेट किंग आहे, तिकडे कॅसेट किंग आहे. मी जो घाबरलो बघा चढत मध्ये तुम्हाला पाय झाला लागलं. आल्यावर बघू तर बुवाकडे काय झाबूक पण नाही आणि चाबूक पण नाही. हा मला वाटत होतं बुवांना जरा गोळीगत बुकीत टेंगून घालायचं. सुरत चव्हाणच्या भाषेत चुकलं काहीतरी. हा बुकीत टेंगून पण देऊ शकत नाही, कारण का
बुवांचं टेंगून कुठं दिसतच नाही. आता मी एकटाच बोलायचं नाही, उगाच लोक म्हणायचे काय दा तुरे बाबा असा तसा बोलून गेला आपला उगाच बडबडला. बरोबर ना? त्याच्यामुळे बुवा असं मुलमुली जमायचं ना बुवा. हा. जरा आपण पैसे घेतो बुवा तसं लोकांचं थोडं थोडं मनोरंजन झालं पाहिजे. मी बुवा तुमच्या वैयक्तिक कुठल्या जीवनावर बाजी करणार किंवा बोलणार नाही बुवा. हा माझा पेशा आहे आणि जर बोलणार तर बुवा वंशफळ साध्या काढल्याशिवाय सोडणार नाही बुवा. हा माझा गुणधर्म आहे. म्हणून बुवा असं मुळमुळीच नको. बुवाने गण गायला बघा. बुवाने गण बघा गायला. तेरे नाम हमने किया है असंच काहीतरी बुवाने गाय गायला. बुवा भरपूर जुना गाड्या आहे पण बुवा तुमचा तेरे नाम समजलाच नाही तरी पण मी थोडीशी काय देतो बुवा. घेरे नाम श्री गणेशाचे सार्थक होईल जन्माचे. हो सार्थक होईल जन्माचे. असं बुवा ते गाणं आहे. तुम्ही कुठं वर पण गेलात नाही खाली पण गेलात नाही बुवा नुसतं गेले ना म्हणाले असू दे. बुवा गण्याला सुरुवात करते माझ्या लक्ष असू दे. अरे या सृष्टीचा करता आणि करविता काय म्हणते बुवा. अरे या सृष्टीचा करता आणि करविता ब्रह्मदेव शंकर देव आहे. आणि करता करविता ब्रह्मदेव शंकर देव असला तरी त्याचा पालन करता बाप्पा श्री गजानन आहे. अरे किती घडले आणि किती मोडले तरी या गणरायाच्या पुढे कधी चाललेच नाही. आणि आज ते पूजेचा मान करी ठरला गेला तो बाप्पा श्री गजानन आहे. बोला गणाला सुरुवात करतोय लक्षात नाही. तेरी याद में पागल पल पल रोता है भी तेरे ना जागे ये न सोता है. अक्सर तन्हाई में तुझे पुकारे नाज़ोर दिल पे चले हारे 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 हम दो दिल से हारे. हारे 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 हम दो दिल से हारे. म्हणून मला काय म्हणायचं बघा. ए पायी बांधून घुंगरू बालक नाच रे नाचता नाम तुझे घेतो वाचे रे. निर्गुण निराकार रूप हे साजे रे मेळ तुझे लागे रे. द्यावे 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 दर्शन गणा तू द्यावे. द्यावे 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 दर्शन गणा तू द्यावे. द्यावे 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 दर्शन गणा तू द्यावे. द्यावे 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 दर्शन गणा तू द्यावे.
तुझे पाहू दे किरणा. जावे 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 दर्शन गणात जावे 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 दर्शन गणात जावे भक्ती मध्ये तुझा सुंदर विठाला भजनामध्ये रंगून गेलो. आळवीचा तुला तुझ्या मंदिरी आलो. जन्माने तुझ्या होऊन राहिलो. प्रमोद लागे तुझ्या चरणात. प्रमोद लागे तुझ्या चरणात. जावे 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 दर्शन गणात जावे 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 दर्शन गणात जावे धन्यवाद शिकलो. सवन गवन गण आता गवळण. हा काय बोलणं गायचं काय कळलं. तरी पण बुवा तुमची गवळण मला काही समजली नाही. अगोदरच सांगतो. तर तुम्ही काय म्हणत होतात मला काय ऐकायला येत नव्हतं. तरी पण राधा आणि कृष्ण यांच्यामध्ये झालेली जी गंमत जम्मत एवढेच बुवा या ठिकाणी मी सादर करणार आहे. बुवा माझं ऐकायला तुम्हाला स्पष्ट जात असेल कारण मला गॅरंटी आहे माझ्या साऊंड वाल्यावरती माझा क्लिअर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. तुम्ही मी काय म्हणतोय ते फक्त ऐकायला बाहेर उभं करा. हा त्याप्रमाणे गेल्या वर्षी आमच्या बरोबर टप्पाटी बारी ज्यांनी केली होती बोलता बोलता नाव विसरून गेलो ते म्हणजे आमचे सुकम बुवा पोलीस पाटील या ठिकाणी आले. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा तुमचं नाव थोडस विसरून गेलो होतो. हा तेरे नाम तेरे
रे अगं तूच माझ्या मनात राधे काय म्हणते बुवा अगं तूच माझ्या मनात राधे तूच माझ्या ध्यानात आहे आणि तूच माझ्या हृदयात राधे तूच माझ्या श्वासात आहे अगं जन्म घेतला मी तुझ्याच साठी तुझी मला आणि माझी तुला साथ आहे आणि या राधा कृष्णाचं प्रेमावर राहील हेच सत्य जीवनात आहे म्हणून मला हो काय म्हणायचं बघा ही लाडाची बायको बोलू ना बोल ना हा लाडाची बायको वा क्या बात आहे घेऊन बसलोय थोडीला हा आणि लय दिवसानं गेले सासरवाडीला लय दिवसानं गेले सासरवाडीला लय दिवसानं गेले सासरवाडीला ही बुवा चालय आता बुवा अगं हसतेस तू जेव्हा बोलतेस तू वना ऐकाय जाऊ दे अगं हसतेस तू जेव्हा बोलतेस तू अगं फळी पडली तुझ्या त्या गालावर काय म्हणतोय खळी पडली तुझ्या त्या गालावर लक्ष असू दे तेव्हा नजर माझी जाते तुझ्या त्या बोलावर ऐकून घे बुवा टिकटिडीन केलं असतं म्हटलं बुवा म्हणे कुठल्या बोलावर तू काय बोलतेस या बोलावर माझी या कृष्ण कन्हैयाची नजर आहे म्हणजे तुझ्या ओठावरच्या बोलावर बुवा ओठ हे ओठ तू काय बोलतेस त्या ओठावर माझ्या कृष्ण कन्हैयाची नजर आहे एवढं दिसतंय नाहीतर बुवा म्हणतील कसल्या बोलावर कुठल्या बोलावर क्रिकेटच्या बोलावर तसं नाही बुवा तू काय बोलतेस त्या बोलावर माझी नजर आहे एवढाच विषय आहे बुवा हा म्हणून म्हणतोय अगं हसतेस तू जेव्हा बोलतेस तू हा अगं हसतेस तू जेव्हा बोलतेस तू कधी पडली तुझ्या त्या गालावर
बुवाचं शिक्षण स्तवन गण गवलन झालेले आहे. शबाज बुवा. हा हा वंसपूर पाहिजे. हा विसरलो होतो जरा 2 मिनिटं. गवलनची वंसपूर साठी वर लावतात टोपीवरती थोडस त्यांना गवलन वंसपूर पाहिजे एवढाच विषय आहे. गवलन देतो तो एकच कडवं फक्त. हा अगं हसतेस तू जेव्हा बोलतेस तू बरोबर ना. हसतेस तू जेव्हा बोलतेस तू कधी कधी तुझ्या त्या गाण्यावर. ऐकू दे त्यांना ऐकायचंय. तेव्हा नजर माझी जाते तुझ्या त्या बोलावर असा विषय. तेव्हा नजर माझी जाते तुझ्या त्या बोलावर. तुमचे आम्ही आभार आहोत पैसे लावल्याबद्दल. हा तर बसा जरा बुवांकडे वळूया. बुवांचा खास प्रश्न नवीन आहे आणि प्रश्न वाटतो तेवढा वाटायला सोपा परंतु थोडासा हार्ड आहे. परंतु बुवांचा प्रश्न नवीन. या वर्षीची बुवांची पहिली गाठभेट आहे. बुवांचा कार्यक्रम बुवा बोलले की 40 वर्ष करतोय. प्रश्न पण नवीन चालू आहे. बुवांचा प्रश्न असा आहे युद्धामध्ये नाही राम रावण युद्धाच्या वेळी 2 गुरु बंधूंमध्ये युद्ध झाले. राम रावण युद्धाच्या वेळी 2 गुरु बंधूंमध्ये युद्ध झाले. एक रामाचा तर दुसरा रावणाचा. एक रामाचा तर दुसरा रावणाच्या बाजूने लढत होता. हा या युद्धामध्ये कोणत्या गुरु बंधूचा वध केला. जरा सरळ तरी लिहायचं. वध करण्याच्या गुरुबंधूला व काय तर मला काय समजत आहे हो. बुवाने सांगितलं प्रश्न करणाऱ्या गुरुबंधूला शाप कोणाचा होता की तुझ्या हातून गुरुबंधूचा वध होईल. त्या 2 गुरुबंधूची नावे काय व त्याचा गुरु कोण. टीप अंगद व नरांत कथा सोडून सांगा असं बुवाचं म्हणणं आहे. असू दे बुवांचा प्रश्न नवीन आहे. माझ्यासाठी बुवांची परत गाठभेट झाली तर बुवांना मी देण्याचा प्रयत्न करेन. हा आता विषय माझा साधा सोपा बुवांवरती सोडतोय. विषय असा आहे विद्याधर नगरीचा गंधर्व राजा ऋषीच्या शापाने पोपट झाला. नवीन प्रश्न माझा असा नाहीये जुनाच आहे. विद्याधर नगरीचा गंधर्व राजा ऋषींच्या शापाने पोपट झाला. त्याचा जन्म कैलास शिखराच्या पायथ्याशी रोहिणी वृक्षावर झाला बुवा. तर त्याला 3 जन्म भोगावे लागले. तर तो शाप मुक्त होण्यासाठी दरबारात पिंजरा कोणी फिरवला बुवा. तुमच्यासाठी नौका प्रश्न आहे मला वाटतं. आज त्याचे नाव काय सांगायचंय. काय म्हणते बुवा. विद्याधर नगरीचा गंधर्व राजा ऋषींच्या शापाने पोपट झाला. त्याचा जन्म कैलास शिखराच्या पायथ्याशी झाला. रोहिणी वृक्षावर झाला. तर त्याला 3 जन्म भोगावे लागले. तर तो शाप मुक्त होण्यासाठी दरबारात पिंजरा कोणी फिरवला व त्याचं नाव काय. एवढाच विषय आहे.
वा फोनवरती बोललो असतो पण मी एकटाच बडबडून काय उपयोग नाही आणि असं मुळमुळीत पण बुवा बरोबर नाही. बुवा म्हणतील सारखं मला मुळमुळीत होऊन गेले. बुवा जरा गरम केला असतं तर मी भरपूर गरम झालो असतो बुवा. पण आता मी एकटाच दाबणं लागलो तर रात्री झोपट ड्रायव्हिंग केल्यासारखे होईल बुवा. म्हणून आपला मी माझ्या मार्गाने जातो. हा अरे तुझा माझा सामने येथे रंगणारी आहे. काय म्हणते बुवा रे पुढे बुवा. अरे तुझा माझा सामना येथे रंगणारी आहे. चार गोष्टी पुढे बुवा हिताच्या तुला इथे मी सांगणार आहे. आणि तुझ्या मानेवर पाय देऊन मातृशाही इथे जिंकणार आहे. माझा विषय माझा विषय माझा विषय तुझ्यावर आज बुवानी सोडिला. काय म्हणते बुवा माझा विषय आज बुवा तुझ्यावर सोडिला. हे ग्रंथाधारी बाण तुझ्यावर हे ग्रंथाधारी बाण तुझ्यावर आज मारिला आज मारिला. ए बाण मारिला आज मारिला बाण मारिला बाण मारिला बाण